कोल्हापूरचे छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय, ज्याला गोरगरिबांचे आधारवड आणि जीवनदायिनी मानले जाते, त्याच पवित्र वास्तूत सध्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराचे आणि भ्रष्टाचाराचे मोठे रॅकेट सुरू आहे. येथील शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत दलालांची जी साखळी कार्यरत आहे, तिने रुग्णालय प्रशासनाला पोखरून काढले. माणसांकरिता डॉक्टर म्हणून काम करणाऱ्यांनी कसायालाही लाजवेल असे कृत्य केल्याचे पुरावे समोर आले आहेत. ही फक्त एक बातमी नाही, ही आहे एका मोठ्या स्कॅम मालिकेची कहाणी. पहिलं रॅकेट आहे वैद्यकीय बिल मंजुरीतील गैरव्यवहार. हा गैरव्यवहार प्रामुख्याने सरकारी अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक यांच्या वैद्यकीय बिलांच्या मंजुरी प्रक्रियेशी संबंधित आहे, ज्याचा केंद्रबिंदू जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालय आहे. हे कार्यालय CPR रुग्णालयाच्या जवळच आहे. आता या रॅकेटचं स्वरूप पाहू. शासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या उपचारांसाठी उदाहरणार्थ शस्त्रक्रिया किंवा एखाद्या गंभीर आजारासाठी खर्च केलेली वैद्यकीय बिले शासनाकडून परत मिळवण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयात सरकारी कर्मचाऱ्यांना अर्ज सादर करावे लागतात. या वैद्यकीय बिलांची फाईल मंजूर करण्यासाठी आणि ती त्वरित पुढे सरकवण्यासाठी संबंधित कर्मचाऱ्यांकडून अर्थपूर्ण देवाणघेवाण म्हणजेच कमिशन घेतलं जातं. आता या कमिशनची पद्धत कशी असते? उघडकीस आलेल्या माहितीनुसार वैद्यकीय बिलाच्या एकूण रकमेच्या 2.5 ते 3% इतकी रक्कम फाईल मंजूर करण्यासाठी घेतली जाते. पैसे न दिल्यास फाईल जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवली जाते. याचा त्रास संबंधित कर्मचाऱ्यांना होतो, कारण तातडीनं पैसे खर्च केले जातात आणि ते परत मिळण्यासाठी अशा दलालांच्या टक्केवारीला सामोरं जावं लागतं. या प्रकरणात एक महत्त्वाची डायरी सापडली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं CPR मध्ये केलेल्या स्टिंग ऑपरेशन दरम्यान जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयातील एका ड्रॉवरमध्ये ही हिशेबवही सापडली. या वहीत बिलाची रक्कम, त्यापोटी कर्मचाऱ्यांकडून घेतलेले पैसे आणि कोणत्या अधिकाऱ्याला किती रक्कम दिली याचा स्पष्ट उल्लेख होता. काही नोंदीत मॅडम किंवा साहेब यांना दिलेली रक्कम आणि विशिष्ट राजकीय व्यक्ती किंवा संघटनांच्या नावांचाही उल्लेख असल्याचं समोर आले. याच डायरीतील नोंदीनुसार 12 लाखांचा हिशेब या डायरीत आहे, जो या हिशेबाचा एक भाग आहे, तो पूर्ण हिशोब नाही. म्हणजेच तुम्ही विचार करू शकता की संपूर्ण हिशेबाचा आकडा कितीपर्यंत जाऊ शकतो. अर्थात हे आकडे कोट्यावधीची उड्डाणं घेणारी आहेत. या गैरव्यवहारात फक्त सरकारी कर्मचारी नव्हे, तर शिक्षक आणि निवृत्त कर्मचारी, सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी आपल्या पेन्शनसाठी बिलमंजुरी करता अर्ज करत असतात. अशा वेळी पैसे देण्याची टाळाटाळ केल्यास अशा फाईल जाणीवपूर्वक थांबवल्या जातात. यामुळे अनेक वैद्यकीय बिलांचे प्रस्ताव फक्त कमिशन न मिळाल्यानं अनेक महिन्यांपासून जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवलं जात होतं. आता तुम्ही म्हणाल की CPR मधील हा पहिलाच घोटाळा आहे का? तर नाही, याच CPR मधील घोटाळ्यांची मालिकाच सुरू आहे. आता दुसरं उदाहरण पाहू. खासगी रक्त तपासणी कमिशन स्कॅम. वैद्यकीय बिल गैरव्यवहारानंतर CPR रुग्णालयातील आणखी एका मोठ्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे, ज्यामुळे गरीब रुग्णांची मोठी लूट होत असल्याचं उघड झालंय. आता आपण म्हणाल, या रॅकेटचं स्वरूप कसं आहे? CPR रुग्णालयात रक्त तपासणीसाठी स्वतःची अद्ययावत प्रयोगशाळा म्हणजेच लॅब असतानाही काही डॉक्टर आणि कर्मचारी खासगी लॅब चालकांशी संगनमत करून रुग्णांना बाहेरून महागड्या तपासण्या करण्यास सांगत होते. यातून खासगी लॅबवाल्यांना थेट CPR मधील साखळी फोन करून रक्ताचे नमुने देत. त्या बदल्यात हे लॅबधारक रुग्णांकडून पैसे उकळत आणि CPR मधील कर्मचाऱ्याला थेट टक्केवारी देत. अर्थात हे पैसे शिपायापासून ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ठरलेल्या टक्केवारीमध्ये वाटले जात होते. आता या घोटाळ्याची व्याप्ती किती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. गरीब रुग्णांकडून या खासगी तपासण्यांसाठी 2 ते 2.5 हजार रुपयापर्यंत शुल्क उकळले जात होते. या रक्त तपासणी रॅकेटची मासिक उलाढाल तब्बल 1.5 कोटी रुपयांच्या आसपास असल्याचा प्राथमिक अंदाज समोर आलाय. धक्कादायक म्हणजे संभाजी ब्रिगेडनं यावर आवाज उठवल्यानंतर काही लॅबवाल्यांनी रुग्णांचे घेतलेले पैसे रोखमध्ये परत देण्याचं धाडस केलं. यानंतर तिसऱ्या स्कॅमकडे वळू.
बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेट. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी किंवा शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी CPR मध्ये बनावट दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून देणारं रॅकेट सुरू असल्याचाही गंभीर आरोप करण्यात आलाय. या स्कॅमच्या स्वरूपावर बोलायचं झाल्यास काही कर्मचारी आणि डॉक्टरांना पैसे देऊन खोटे किंवा जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवले जात होते, ज्याचा उपयोग शासकीय नोकरीत आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी केला जातो. यामुळेच कोल्हापुरातील एका राजकीय नेत्याने या प्रकरणात सामील असलेल्या डॉक्टर कर्मचाऱ्यांच्या मतांची आणि त्यांच्यामुळे नोकरी मिळवलेल्या व्यक्तींची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पण आज तसं होताना दिसत नाही, कारण राजकारण्यांनाही यातील वाटा मिळत असतो. त्यामुळे 1-2 दिवस बातम्या लागतात, मंत्री कारवाई केल्याचं दाखवतात, पुढे काही दिवस शांतपणे जातात, परत मागं तसं पुढं चालू राहतं. दरपत्रक, टक्केवारी, साखळी आणि रुग्णांची पिळवणूक. आता बनावट दिव्यांग प्रमाणपत्र रॅकेट आर्थिक व्यवहारावर नजर मारायची झाल्यास एक प्रमाणपत्र तयार करून देण्यासाठी हजारापासून लाखाच्या घरात व्यवहार ठरवले जातात. अर्थात ग्राहक कोणत्या प्रकारची मागणी करत आहे त्यानुसार या व्यवहारांचे दर ठरवले जातात आणि अशी महिन्याला अनेक प्रमाणपत्र आवश्यक सह्या कागदांची पूर्तता करून संबंधित डॉक्टरांच्या सह्या करून बाहेर पडतात, ज्याचा आकडा शेकड्यात जाईल. अर्थात या दलालीतून मिळणारं उत्पन्न हे कोटीच्या घरात आहे. आता प्रश्न उरतो, इतके पैसे देऊनही प्रमाणपत्र कोण काढतं? याचा फायदा काय? इतके पैसे देऊन पैसे काढणाऱ्यांमध्ये प्रामुख्यानं सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत तसेच निमसरकारी नोकरदार, कामगार यांचा यात समावेश होतो. या प्रमाणपत्रामुळं अनेक फायदे उठवता येतात आणि हेच प्रमाणपत्र वापरून ह्या व्यक्ती आपापल्या क्षेत्रात पदोन्नती, पगारवाढ, आरक्षण व इतर सुखसुविधा घेत असतात. अर्थात प्रमाणपत्रासाठी घातलेले पैसे अनेक पटीनं ते सरकारची व्यवस्थेची फसवणूक करून काढतात. त्यामुळे खऱ्या लाभार्थ्यांवर अन्याय होतो आणि व्यवस्थेचीही फसवणूक होते. यानंतर वळू CPR मधील खरेदी घोटाळ्याकडे. हा CPR मधील सर्वात मोठा आणि गंभीर घोटाळा मानला जातो. या घोटाळ्याच्या स्वरूपावर बोलायचं झाल्यास बोगस कागदपत्रांच्या आधारे आणि नियमांचे उल्लंघन करून रुग्णालयासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची, औषधांची किंवा उपकरणांची खरेदी केली गेली, ज्याच्यात उपकरणांची किंमत बाजारभावापेक्षा अनेक पटीनं वाढवून बिलं दाखवत पैसे उचलले गेले. मिळालेल्या माहितीनुसार या घोटाळ्यात तब्बल 4,87,00,000 रुपयांची खरेदी करण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे चौकशी समितीने या गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब केला असल्याचंही म्हटलं जातंय. या व्यवहारात ही अनेक अधिकारी, संबंधित विभागाचे डॉक्टर यांनी हात मिळवणी करत ढपला पाडल्याचं म्हटलं जातंय. यानंतर वळू CPR मधील बनावट नोकरीचे आदेश घोटाळ्याकडे. काही व्यक्तींनी CPR मध्ये नोकरी लावण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांकडून पैसे उकळले आणि त्यासाठी जिल्हाधिकारी तसेच अधिष्ठाता यांच्या खोट्या सह्या करून बोगस आदेश काढले. यात अनेक गोरगरिबांची फसवणूक झाली असून या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली होती. ही कारवाई म्हणजे जणू या घोटाळ्यावर झालेलं अधिकृत शिक्कामोर्तबच म्हणावं लागेल. या प्रकरणांमुळे रुग्णांना त्रास होतो. रुग्णसेवेसाठी महत्त्वाचे असलेले कर्मचारी रुग्णालयातून वैयक्तिक कामासाठी अचानक गायब होत असल्याचंही अनेक वेळा उघड झालंय. एका घटनेत तर भर पावसात रुग्णालयाच्या आवारात मृतदेह तसाच सोडून कर्मचारी गायब झाले होते. असा हा कोल्हापूर जिल्ह्यातील गोरगरीब जनतेचा दवाखाना. पण याचा कारभार रामभरोसेच म्हणावा लागेल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राज्याचं आरोग्य ज्यांच्या हातात आहे असे मंत्री प्रकाश आबिटकर ह्याच कोल्हापूरचे. ते दररोज या CPRच्या आवारातून आपल्या कामासाठी आपला ताफा घेऊन ये जा करत असतात. पण तरी देखील CPRच्या कारभाराला शिस्त लावण्यात ते अपयशी ठरले आहेत. काही प्रकरणात माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर या महाशयांनी कारवाई करा, सोडू नका म्हणत व्हिडिओ व्हायरल केले. मात्र तो स्टंटच होता हे पुन्हा सिद्ध झाले. CPR मध्ये आजही सुरू असलेल्या गोरखधंद्यानं माणसांकरता डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या पण काही प्रकरणात माध्यमांनी आवाज उठवल्यानंतर या महाशयांनी कारवाई करा, सोडू नका म्हणत व्हिडिओ व्हायरल केले. मात्र तो स्टंटच होता हे पुन्हा सिद्ध झाले. CPR मध्ये आजही सुरू असलेल्या गोरखधंद्यानं माणसांकरता डॉक्टर म्हणून काम करणाऱ्या पण कसायाला लाजवेल असं कृत्य करणाऱ्या शिपायापासून ते अधिकाऱ्यांपर्यंत दलालांच्या विकृतीनं
हे इतकं सगळं होऊनही कोल्हापूरकरांना आजही विश्वास आहे एखादा तरी माईचा लाल हा कारभार हातात घेऊन CPRचा कारभार स्वतःसारखा सरळ करेल. पण तो दिवस कधी उजाडणार याचं उत्तर आज आमच्याकडेही नाहीये. पण ज्यावेळी मिळेल तेव्हा नक्की सांगू. सध्या इथंच थांबू. भेटू एका नव्या विषयासह. धन्यवाद.